बातम्या पाहूया सविस्तररित्या। प्रशांत कोरटकर संदर्भात सुरुवातीला बातमी आहे। प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम हा कळंबा जेलमध्येच असणार आहे। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागतोय आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। उद्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी। पाहूया। 25 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकर याने इंद्रज सावंतला फोन केला आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल अवमानकर वक्तव्य केलं। त्याचबरोबर इंद्रज सावंत याला धमकी दिली। त्यानंतर तब्बल 1 महिन्यानं प्रशांत कोरटकर हा पोलिसांनी तामिळनाडूमध्ये पकडला। त्यानंतर त्याचा जो पोलीस कोठडी असेल, न्यायालयीन कोठडी असेल, आता न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची मुदत संपली आणि काल न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आणि ज्यावेळा न्यायालयाने जामीन मंजूर केला ती वेळ होती 5:30ची। त्यामुळे कागदोपत्री पूर्तता झाली नाही, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली नाही आणि आज सुट्टी असल्यामुळे त्याचा मुक्काम आज पुन्हा एकदा कळंबा जेलमध्ये राहिला। त्याला 14 दिवस पोलीस कोठडी दिली होती आणि ती 14 दिवस आता पूर्ण होईल, 1 दिवस कमी असून आणि त्यानंतर त्याची उद्या न्यायालयीन प्रक्रिया, आजची सुट्टी संपली, उद्या न्यायालयीन प्रक्रिया कोर्ट चालू झाल्यानंतर त्याची कागदपत्री पूर्तता होणार आणि त्यानंतर त्याची मुक्तता होणार। प्रशांत कोरटकरला उद्या नागपूरला गेलं जातो का पुन्हा एकदा पोलीस ताब्यात घेतात ते पाहणं गरजेचं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।